आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी असं लोणचं बनवतो आहे। आवळा, हिरवं लसूण आणि मिरचीचं। बघू शकता किती सुंदर दिसतंय। एकदम टेस्टी आणि झटपट होणारं हे लोणचं आहे। हे फ्रीज मध्ये साधारण 8 दिवस तरी टिकतं आणि हे भाकरी सोबत, पोळी सोबत, पराठ्या सोबत खाऊ शकता। कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही। हे बनवायची सोपी पद्धत सांगणार आहे, बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनेलवर बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण आवळ्याचं पातीचं लसूण घालून लोणचं बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 पाव ओलं लसूण घेतलेलं आहे। बघू शकता किती छान दिसतंय आणि ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता सध्या लसणाचा सीजन आहे, त्यामुळे ओलं लसूण अवेलेबल आहे। जर ते नसेल, 5-6 लसणाच्या गाठ्या घ्यायच्या आणि ते लसूण व्यवस्थित सोलून त्याला ठेचून घ्यायचं आणि त्याचा वापर करून पण तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये हे लोणचं बनवू शकता। आता सध्या आपल्याला हिरवं लसूण अवेलेबल आहे, म्हणून आपण हे टाकून करत आहे। एकदम टेस्टी असं हे लोणचं तयार होतं। 10 ते 12 आपण तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि ह्याच्याऐवजी तुम्ही कमी तिखट मिरच्या पण घेऊ शकता। त्याचं थोडंसं प्रमाण तुम्ही याला वाढवावं लागेल। आणि 6 आवळे घेतलेले आपण स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले याला। आता आपण 1 पाव हिरवं लसूण घेतले आणि त्याचं बाहेरचं कवर काढून त्याला स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतले आहेत। त्याला आता आपण बारीक चिरतो आहे, खूप बारीक पण चिरायचं नाही। बघू शकता केवढ्या साईजमध्ये चिरत आहे। ह्या साईजमध्ये आपण त्याचे तुकडे करून घेतो आहे। आणि आता हिरवा जो पातीचा पोर्शन आहे त्याचे पण एवढ्या आकारावर आपण तुकडे करून, खूप बारीक बारीक चिरायचं नाही आणि खूप मोठे मोठे पण नको। साधारण या आकारमध्ये, एवढ्या साईजमध्ये आपण सगळं लसूण व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे। आता आपण ज्या 10-12 मिरच्या घेतलेल्या हिरव्या त्या आणि धुवून कोरड्या करून घ्यायच्या आणि त्याला आपण आता चिरून घेतोय। 2 तुकडे करून मध्ये एक स्लिट देऊन अशा लांब लांब त्याला चिरून घ्यायचं। अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्या चिरून घेतो आहे। आता आपण एक गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण ते 6 आवळे टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून तेलावर छान आवळे परतवून घेते। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतवून घेतो आहे। त्याला वरनं पिंक कलर येईपर्यंत सगळ्या बाजूनी आपल्याला व्यवस्थित ते परतवून घ्यायचे। आलटून पलटवून सगळ्या साईडनी त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं ह्या रंगापर्यंत। आता आपले आवळे परतवून झालेले आहे छान, ते शिजलेले पण आहे बऱ्यापैकी। आता त्याला प्लेटमध्ये आपण काढून घेतोय। आता त्याच्यात पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण 1 टेबलस्पून आणि मिरच्या व्यवस्थित परतवून घेतो आहे 2 मिनिटांपर्यंत। आता आपल्या मिरच्या व्यवस्थित परतवून झालेल्या आहे, बघू शकता कशा दिसतात आहे ते। आणि मिरचीला पण आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। आता त्याच ह्याच्यामध्ये थोडं तेल आहे, त्याच्यामध्ये आपण जे हिरवं लसूण आहे ते टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून 2 टेबलस्पून पुन्हा तेल टाकतो आहे आणि व्यवस्थित त्याला तेलावर परतवून घेतो आहे। 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित त्याला परतवून घेतो आहे तेलावर आणि चांगलं शिजवून घेतो आहे। 4 मिनिटं आपण लसूण परतवून घेतलेलं आहे। आपण आता गॅस बंद करतो आहे। आता आपण जो आवळा परतवून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट करून घेतोय। चाकूनी त्याला स्लिट करायची आणि सगळ्या पाकळ्या आपण सेपरेट करून घेतोय सगळ्या आवळ्याचे। आधी थंड होऊ द्यायचा आवळा आणि मगच सगळ्या पाकळ्या सेपरेट करायच्या आपल्या सगळ्या। आणि मधली बी पण आपण बाजूला करून घेतलेली आहे। आता गॅसवर पॅन पुन्हा ठेवलेला आपण, ज्याच्यामध्ये आपण लसूण परतवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे आवळ्याचे तुकडे आपण टाकून घेतो आहे आणि मिक्स करून घेतोय व्यवस्थित। आता मिरच्या पण, तळलेल्या मिरच्या आपण टाकून घेतोय त्याच्यात। 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे आणि 1 टीस्पून आपण हळदी पावडर टाकत आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकत आहे। आपण हे लोणचं तयार झाल्यावर 2-3 दिवस बाहेर पण ठेवू शकता, जर तेल व्यवस्थित टाकलं आणि मीठ व्यवस्थित असेल, जास्तीचं टाकलं तर। जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला नॉर्मल मीठ जसं टाकतो तेवढंच टाकायचं, थोडं कमी तेल असलं तरी चालतं। साधारण 7-8 दिवस तरी फ्रीजमध्ये हे लोणचं छान राहतं, बाहेर 2-3 दिवस ते व्यवस्थित राहतं। आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं सगळे मसाले, आवळा, मिरची आणि लसूण सगळं व्यवस्थित आपण शिजवून घेतोय मसाल्यांमध्ये। आपलं लोणचं तयार झालेलं आहे, आपण याचं प्लेटिंग करतोय। आवळा, हिरवं लसूण आणि मिरचीचं लोणचं आपण
तयार केलेलं आहे आणि त्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसतंय, एकदम टेस्टी आणि झटपट होणारं हे लोणचं आहे। हे लोणचं 1 दिवस मुरल्यानंतर खायला सुरुवात करायचं, म्हणजे मिरचीमध्ये आवळ्याचा आंबटपणा आणि लसणाची टेस्ट येते आणि अजून जसं जसं ते मुरत जाईल तसं ते अजून टेस्टी लागत जाईल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर। आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। धन्यवाद।